राजीनामा देण्यासाठी नकार देणाऱ्या ममता बॅनर्जी यांची अखेर राज्यपालांनी एक प्रकारे हकालपट्टीच केली आणि 2021ला निवडून आलेली विधानसभा कार्यकाळ संपल्यामुळे बरखास्त करण्यात आली। विधानसभेचा कार्यकाळ संपण्यासाठी एक दिवस बाकी असतानाच ममता बॅनर्जी म्हणाल्या होत्या की तुम्हाला राष्ट्रपती राजवट लावायची तर लावा, माझी हकालपट्टी करायची तर करा, मी तुमच्या विरोधात आंतरराष्ट्रीय कोर्टात जाईल आणि तिथून पुढे काही तासातच ममता बॅनर्जींची नियमानुसार हकालपट्टी करण्यात आली। मुदत संपल्यानंतर विधानसभा ही विसर्जित केली जाते आणि नव्या सदस्यांचा शपथविधी होतो। परंपरेप्रमाणे मावळत्या मुख्यमंत्र्याने सन्मानजनक राजीनामा देऊन नव्या सत्ता स्थापन करण्याचा मार्ग मोकळा करावा अशी प्रथा आहे। आजपर्यंत ही प्रथा देशाच्या इतिहासात कधीही मोडली गेली नव्हती। मात्र ममता बॅनर्जींनी आपल्या कार्यकर्त्यांचं बळ वाढवण्यासाठी आपण अजूनही पदावर आहोत हे दाखवून देण्याचा प्रयत्न केला, जो 2च दिवसात संपुष्टात आला। विधानसभा बरखास्त केल्यानंतर बंगालचे निरीक्षक म्हणून ज्यांच्यावर जबाबदारी आहे ते अमित शहा स्वतः कोलकात्यात दाखल झालेत आणि आमदारांच्या बैठकीत मोठा निर्णय होणार आहे, ज्याची बंगालला गेल्या 4 दशकांपासून प्रतीक्षा आहे। एरवी वरिष्ठ नेत्याला निरीक्षक म्हणून पाठवणारे अमित शहा स्वतः कोलकात्यात का गेलेत आणि बंगालमध्ये शपथविधीला एक दिवस बाकी असतानाच काय घडामोडी घडतायत तेच मी या व्हिडिओत सांगणार आहे। नमस्कार, मी विशाल, तुम्ही पाहताय story.com। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी एक आठवण, या चॅनलवर तुम्ही नवीन असाल किंवा चॅनल सबस्क्राइब केलेलं नसेल तर सबस्क्राइब बटनवरती क्लिक जरूर करा। पश्चिम बंगालमध्ये भाजपच्या ऐतिहासिक विजयानंतर आता सगळ्यांचं लक्ष कोलकात्यात होणाऱ्या भाजप विधिमंडळ गटाच्या बैठकीकडे लागले। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा स्वतः कोलकात्यात दाखल झालेत आणि नव्या सरकारच्या नेतृत्वाबाबतचा अंतिम निर्णय त्यांच्या उपस्थितीत घेतला जाणार आहे। भाजपने 294 पैकी 207 जागा जिंकून ममता बॅनर्जी यांच्या 15 वर्षांच्या सत्तेला धक्का दिल्यानंतर हा पक्षासाठी बंगालमधील सर्वात मोठा राजकीय क्षण मानला जातो। पक्षाने अमित शहा यांची केंद्रीय निरीक्षक म्हणून नियुक्ती केली आहे। ते राज्यातील नव्याने निवडून आलेल्या आमदारांशी चर्चा करून विधिमंडळ गटनेत्याची निवड करतील। अमित शहा कोलकात्यात पोहोचल्यानंतर जी पहिली बैठक घेत आहेत त्यात निवडणूक निकालांचं विश्लेषण, सत्तांतरानंतरची कायदा सुव्यवस्था, मंत्रिमंडळाची रूपरेषा आणि मुख्यमंत्री पदासाठीच्या नावांवर प्राथमिक चर्चा होईल। त्यानंतर दुपारच्या बैठकीत सर्व भाजप आमदारांची औपचारिक बैठक होणार आहे। या बैठकीला ओडिशाचे मुख्यमंत्री मोहन चरण मांझी हे सहनिरीक्षक म्हणून उपस्थित आहेत। बैठकीत केंद्रीय निरीक्षक आमदारांची मतं जाणून घेतील आणि त्यानंतर एकमताने प्रस्तावाद्वारे विधिमंडळ गटनेत्याची निवड जाहीर केली जाईल। भाजपमध्ये परंपरेनुसार केंद्रीय नेतृत्वाचा निर्णय अंतिम मानला जातो, त्यामुळे मतदानाऐवजी सर्वसंमतीने नाव निश्चित होण्याची शक्यता जास्त आहे। मुख्यमंत्री पदासाठी सर्वात आघाडीवर असलेले नाव म्हणजे शुवेंदू अधिकारी। त्यांनी गेल्या 5 वर्षात बंगालमध्ये भाजपचा सर्वात आक्रमक चेहरा म्हणून काम केलंय। नंदीग्रामपासून सुरू झालेला त्यांचा प्रभाव यंदाच्या निवडणुकीत आणखी वाढला आणि त्यांनी ममता बॅनर्जी यांना भवानीपूरमधून पराभूत करून मोठा राजकीय संदेश दिला। विरोधी पक्षनेते म्हणून त्यांनी सातत्याने तृणमूल काँग्रेसवर हल्लाबोल केला आणि संघटनात्मकदृष्ट्याही भाजपचा विस्तार करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली। 2021ला सुद्धा त्यांनी नंदीग्राममधून ममता बॅनर्जींचा पराभव केला होता। तर यावेळी शुवेंदू अधिकारी 2 मतदारसंघातून लढले आणि 2ही मतदारसंघातून निवडून आले। त्यापैकी भवानीपूरमध्ये त्यांनी ममता बॅनर्जींना पाडलं। बंगालच्या ग्रामीण आणि हिंदुत्ववादी मतदारांमध्ये त्यांची पकड मजबूत मानली जाते, त्यामुळे मुख्यमंत्री पदासाठी ते सर्वात नैसर्गिक दावेदार मानले जातात। मात्र त्यांच्या भोवती सतत राहिलेला संघर्षाचा आणि आक्रमक राजकारणाचा ठसा पाहता भाजप अधिक संतुलित चेहरा पुढे आणेल का याकडेही लक्ष आहे। दुसरं महत्त्वाचं म्हणजे दिलीप घोष। बंगालमध्ये भाजपची संघटना उभारण्यात त्यांचं योगदान अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं। 2019च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला मिळालेल्या मोठ्या यशामध्ये त्यांची रणनीती प्रभावी ठरली होती। संघ परिवाराशी जवळीक, कार्यकर्त्यांमधील स्वीकारार्हता आणि जुन्या भाजप कार्यकर्त्यांचा पाठिंबा हे त्यांचे मोठे बलस्थान मानले जातात। मात्र गेल्या काही वर्षात त्यांची सक्रियता तुलनेने कमी झाली असून पक्ष नव्या पिढीला पुढे आणण्याच्या विचारात असल्याचं बोललं जातं। बंगालचे प्रदेशाध्यक्ष समीक भट्टाचार्य यांचं नावही चर्चेत आहे। निवडणुकीपूर्वी पक्ष संघटना एकत्र ठेवण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली। ते तुलनेने मवाळ आणि बौद्धिक प्रतिभेचे नेते मानले जातात। बंगाली मध्यम वर्गात त्यांची स्वीकारार्हता चांगली असल्याचं भाजपमधील काही गटांचं मत आहे। भाजप जर संघर्षाऐवजी प्रशासकीय स्थैर्याचा संदेश द्यायचा विचार करत असेल तर त्यांचं नाव पुढे येऊ शकतं। याशिवाय सुकांता मजुमदार आणि अग्निमित्रा पॉल यांचं नावही चर्चेत आहे। सुकांत मजुमदार हे संघटनात्मकदृष्ट्या मजबूत आणि दिल्लीच्या नेतृत्वाच्या जवळचे मानले जातात, तर अग्निमित्रा पॉल या बंगालमध्ये महिला नेतृत्वाचा चेहरा म्हणून पुढे आल्यात। भाजप जर बंगालमध्ये नव्या पिढीचं आणि महिला नेतृत्वाचं प्रतीक उभं करण्याचा प्रयत्न करत असेल तर अग्निमित्रा पॉल यांचं नाव आश्चर्यकारक पर्याय ठरू शकतं।
काही वृत्तांमध्ये अभिनेत्री आणि माजी खासदार रूपा गांगुली यांचं नावही चर्चेत आहे, मात्र त्यांची शक्यता तुलनेने कमी मानली जाते. विधिमंडळ गटनेता निवडल्यानंतरची प्रक्रिया देखील अत्यंत महत्त्वाची असेल. भाजपकडून निवडून आलेले आमदार RN रवी यांची भेट घेऊन सरकार स्थापनेचा दावा करतील. त्यानंतर राज्यपाल नव्या मुख्यमंत्र्यांना सरकार स्थापनेसाठी निमंत्रण देतील. शपथविधी सोहळा 9 मे रोजी कोलकात्यातील ब्रिगेड परेड ग्राउंडवर होणार असल्याची तयारी सुरू आहे. या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा आणि अनेक भाजप शासित राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित राहण्याची शक्यता आहे. शपथविधीनंतर मुख्यमंत्री पहिल्यांदा रायटर्स बिल्डिंगला भेट देतील आणि त्यानंतर विधानसभा भवनातून अधिकृत कामकाज सुरू करतील. एकीकडे ममता बॅनर्जी खुर्ची सोडायला तयार नव्हत्या, तर त्यांच्या कार्यकर्त्यांनीही अख्ख्या बंगालमध्ये दहशतीचं वातावरण करून टाकलंय. भाजप कार्यकर्तेही याला उत्तर देण्यासाठी उतरले आणि परिस्थिती प्रचंड चिघळली. उत्तर 24 परगणा, हावडा, मालदा, मुर्शिदाबाद आणि काही दक्षिण बंगालमधील भागांमध्ये अजूनही तणाव कायम असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. मुख्यमंत्री पदाचे प्रबळ दावेदार मानले जाणारे शुवेंदू अधिकारी यांचे निकटवर्तीय आणि वैयक्तिक सहाय्यक चंद्रनाथ रथ यांच्या हत्येनंतर परिस्थिती आणखी चिघळली. मध्यम ग्रामजवळ त्यांच्या गाडीचा पाठलाग करून मोटरसायकलवरून आलेल्या हल्लेखोरांनी गोळीबार केला आणि त्यात चंद्रनाथ यांचा मृत्यू झाला, तर चालक गंभीर जखमी झाला. या प्रकरणात पश्चिम बंगाल CIDकडे तपास सोपवण्यात आलाय आणि SITची नियुक्ती करण्यात आली आहे. आतापर्यंत 3 जणांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आल्याची माहिती आहे, तरी अधिकृतरित्या अजून कोणालाही मुख्य आरोपी म्हणून अटक करण्यात आलेली नाही. निवडणुकांनंतर राज्यभरात सुरू झालेल्या संघर्षांमध्ये अनेक पक्ष कार्यकर्त्यांच्या घरांवर हल्ले, दुकानांची तोडफोड, बॉम्बफेक आणि मारहाणीच्या घटना घडल्यात. मालदामध्ये भाजप समर्थक किशन हलदार यांच्या हत्येची घटना समोर आली असून त्या प्रकरणात 2 संशयितांना अटक करण्यात आली आहे. हावड्यात तृणमूल काँग्रेस आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये संघर्ष झाल्यानंतर पोलिसांना अतिरिक्त बंदोबस्त तैनात करावा लागला. निवडणूक आयोगाने राज्य प्रशासनाला 0 टॉलरन्स धोरण लागू करण्याचे आदेश दिले असून केंद्रीय सुरक्षा दलांनाही गस्त वाढवण्यासाठी सांगितलंय. राज्यभरातील हिंसाचाराच्या विविध घटनांमध्ये आतापर्यंत 400 पेक्षा जास्त जणांना अटक करण्यात आली आहे. 200 पेक्षा जास्त गुन्हे नोंदवले गेलेत. सध्याची परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात असल्याचं सांगितलं जात असलं तरी अनेक भागांमध्ये तणावपूर्ण शांतता आहे. भाजपकडून हा हिंसाचार राजकीय सुडाचा भाग असल्याचा आरोप करण्यात येतोय, तर तृणमूल काँग्रेसने हे आरोप फेटाळून स्वतंत्र चौकशीची मागणी केली आहे. त्यात भाजप पुढच्या 24 तासांमध्ये नव्याने मुख्यमंत्री पदाचा शपथविधी घेणार आहे. अर्थातच यात अनेक नावं चर्चेत असले तरी शुवेंदू अधिकारी हे प्रबळ दावेदार ठरतात. कोण मुख्यमंत्री पदाचा चेहरा होऊ शकता? तुमचंही मत कमेंटमध्ये जरूर लिहा. चॅनल सबस्क्राईब करा.